विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीची वाट चालू लागलेली असतानाच आता पंढरी सुद्धा हजारो भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेली आहे। आषाढीसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना देवाचं दर्शन घेता यावं यासाठी आज देवाचा चांदीचा पलंग काढून दर्शनासाठी मंदिर 24 तास खुलं करण्यात आलंय। विठुरायाचं नवरात्र सुरू होत असल्यामुळे आता देवाच्या विश्रांतीचा चांदीचा पलंग या नवरात्री काळामध्ये काढण्याची परंपरा असल्यामुळे विधिवत पूजा करून नवरात्र बसवण्यात आली। आज सकाळी देवाची पूजा झाल्यानंतर आणि देवाच्या मागे रुक्मिणी मातेच्या पाठीला मऊ कापसाचा लोड लावण्यात आलाय। आता 24 तास दर्शनासाठी उभ्या असलेल्या विठुरायाला थकवा जाणू नये यासाठी ही व्यवस्था करण्याची परंपरा आहे। आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग आणि त्याच पांडुरंगाला भेटण्यासाठी राज्यभरातून लाखो वैष्णवजन पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत आणि आजपासून विठुरायाचं 24 तास दर्शन सुरू झालेलं आहे। पंढरपूरमध्ये आलेल्या या भाविकांना विठुरायाचं 24 तास दर्शन घेता येणार आहे। त्यासाठी आताच काही वेळापूर्वी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गैनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि सदस्यांच्या उपस्थितीमध्ये देवाची विधिवत पूजा झाली आणि देवाच्या मागे लोड लावण्यात आला। 24 तास दर्शन सुरू झाल्यानंतर देवाला थकवा येऊ नये म्हणून हा लोड लावण्याची परंपरा आहे। या काळामध्ये देवाचे जे काही सर्व राजोपचार असतात ते राजोपचार कमी केले जातात आणि अवघे काही सकाळची नित्यपूजा असेल, नैवेद्य असेल आणि लिंबू पाणी असेल अशा पद्धतीचे नित्योपचार देवाकडे केले जातात आणि देव आषाढी वारीसाठी आलेल्या लाखो भाविकांना दर्शन देण्यासाठी अखंड 24 तास या ठिकाणी उभा असतो। आता पंढरपूरमध्ये सुद्धा वारकऱ्यांची गर्दी वाढत आहे आणि पंढरपूरमध्ये आलेल्या वारकऱ्यांना आता एकच आस लागलेली की विठुरायाच्या पायावर आपलं डोकं नतमस्तक व्हायचं आणि विठुरायाचे आशीर्वाद घ्यायचे आणि आजपासून 24 तास दर्शन झाल्यामुळे भाविकांना आता सुलभ आणि जलद दर्शन मिळणार आहे। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, जी 24 तास, पंढरपूर।